गुडघ्याच्या संधिवातासाठी संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण म्हणजे टोटल रिप्लेसमेंट हे एकच उपाय आहे का? तर नाही. आधुनिक काळात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. चला तर बघूया. साधारणतः उपचार निवडताना आपण खालील बाबींचा विचार करतो, की रुग्णाचं वय काय आहे, लक्षणाची तीव्रता कशी आहे, दैनंदिन कार्यक्षमता किती आहे आणि या व्यतिरिक्त गुडघ्याची रचना आणि वाकडेपणा किती आहे आणि कुठला गुडघ्याचा भाग प्रभावित झालेला आहे. साधारणपणे कमी वयाचे रुग्ण किंवा सुरुवातीचा संधिवात यात आपण गुडघा जतन करण्याच्या शस्त्रक्रिया म्हणजे नी प्रिझर्वेशन सर्जरी यांचा प्रयोग करतो. या गुडघा जतन करण्याच्या शस्त्रक्रिया म्हणजे कुठल्या? तर साधारणतः ऑस्टिओटॉमी किंवा रिअलाइनमेंट सर्जरी जिथे आपण गुडघ्याची रचना सरळ करतो. 80% गुडघा प्रत्यारोपण म्हणजे पार्शियल नी रिप्लेसमेंट आणि कार्टिलेज डिस्टोर्शन प्रोसिजर म्हणजे जिथे आपण कार्टिलेज सुधारण्याचा प्रयत्न करतो. यामागचा उद्देश असतो की जो नॅचरल गुडघा आहे किंवा नैसर्गिक गुडघा आहे तो जास्तीत जास्त वेळ जतन करून ठेवणे आणि यासोबत सक्रिय जीवनशैलीसुद्धा मेंटेन करणे. दुसरीकडे ज्या रुग्णांमध्ये संधिवात हा खूप प्रगत अवस्थेत असतो किंवा इतर कंपार्टमध्ये पसरलेला असतो, अशा वेळी संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण म्हणजे टोटली रिप्लेसमेंट हाच योग्य पर्याय असतो. अशा वेळेस आपला उद्देश असतो की विश्वासार्ह वेदनामुक्ती, चांगली कार्यक्षमता आणि भविष्यात कुठल्या ऑपरेशनची गरज पडू न देणे. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सर्व रुग्णांसाठी एकच उपचार नेहमी असू शकत नाही. हा उपचार तुमच्या वैयक्तिक संपूर्ण तपासणीनंतरच आपण ठरवू शकतो. तर गुडघ्याच्या संधिवातासाठी तुम्हाला शस्त्रक्रिया सांगितली असेल तर संपूर्ण गुडघा प्रत्यारोपण किंवा टोटली रिप्लेसमेंट हा एकच उपाय असं समजू नका. सर्वोत्तम उपचार तोच जो तुम्हाला सूट करेल.